इकडे पुढे नाही किती नंबर आहे तुला सांगतो 4-5 नंबर आमचं बघ मी अशी शपथ घेतो की हा भारतीय राष्ट्रध्वज प्रतीक आहे. या भारतीय राष्ट्रध्वजाशी मी सदैव एकनिष्ठ राहीन. जय हिंद. जय 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 मातरम मातरम.
आविष्कार आपल्या शाळेचे विद्यार्थी दाखवणार आहेत. तर मी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सातवीच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे व आपला नृत्याविष्कार सादर करावा. देशभक्तीपर गीत. Mode. आजाद Bluetooth mode. Bluetooth connected. झुका है ना झुकने देंगे, आजाद तिरंगा हमारा, खाते हैं कसम इस माटी की, इस पे जान लुटा देंगे. हम भारत के हैं, हम भारत से हैं, हम भारत के हैं, हम भारत से हैं, हम एक हैं, एक रहेंगे, ना बटे हैं, ना बटने देंगे. हम भारत के हैं, हम भारत से हैं, हम भारत के हैं, हम भारत से हैं. हिमालय ताज जिसका, बहती है जहाँ यमुना गंगा. है हिमालय ताज जिसका, बहती है जहाँ यमुना गंगा. हम है शांति के रखवाले, दुनिया की नजर हम पे है, जिसकी आन बान है सेना. हम भारत से हैं, हम भारत के हैं, हम भारत से. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, तुम्ही हा नृत्याविष्कार सादर करून खरोखरच एक देशभक्तीपर वातावरण तयार केलेलं आहे. त्याचे अनाउन्समेंट ते करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं समोर. नमस्कार. आज 70व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मी आपल्या सर्वांना, ग्रामस्थांतर्फे आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं नेहमीच अग्रेसर असणारं मराठा कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ खोजेवाडी यांच्यातर्फे यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोजेवाडी यांच्यासाठी म्युझिक सिस्टम विथ माईक तसेच खेळाचं साहित्य याचं वाटप या ठिकाणी होणार आहे. तरी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोजेवाडी मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. मी मराठा कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी साहित्य वितरण करायचं आहे. मंडळ अतिशय उपक्रमशील मंडळ म्हणून नावाजलं जातं.
त्याचंच एक उदाहरण म्हणून आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली, ते एक वेगळाच आनंद आहे आपल्यासाठी. टाळ्यावाज वगैरे. आज याच्यामध्ये प्रामुख्याने म्युझिक सिस्टम, त्यासोबत बॅडमिंटन, बुद्धिबळ, लगोर, फुटबॉल, नंतर बसण्यासाठीचे बसकर, असे विविध साहित्याचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोजेवाडी या शाळेसाठी गावातील मराठा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांनी शाळेला जी भेटवस्तू दिलेली आहे अत्यंत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील साफसफाईचं काम चालू होणार आहे. नागठाणचे विद्यार्थी आहेत. 11वी व 12वी ही बॅच आहे नागठाणे NSC कॅम्प, त्यांच्यातर्फे आज साफसफाई खोजेवाडी या गावामध्ये शिक्षकांसहित. आणि आमचा हा कॅम्प 8 दिवस आहे. भारत माता की दिलीप आहे मला कडेच गावलेला का. हॅलो 15 ऑगस्ट निमित्त मराठा मंडळ खोजेवाडी यांनी खोजेवाडी गावातील मराठी शाळा यांना खाऊ वाटप व बक्षीस वाटप केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. सगळ्यांनी खाली बसायचं आहे. खाऊ खाल्ला का? सगळ्यांनी खाऊ खाल्ला का? कोणाला भेटला नाही अजून? तुला नाही भेटला? गुड्डे भेटला नाही का? ए संदीप निलेश, ह्या मुलीला बिस्किट नाही भेटलं. बिस्किट ती म्हणती मला बिस्किट नाही भेटलं. ती म्हणती मला बिस्किट नाही भेटलं. बघ जरा बघ तिच्यासाठी आहे का? परे ती भेटलंय वे. कुठलं पाहिजे? गुड्ड्याचं बिस्किट पाहिजे. गुड्ड्याचं पाहिजे. बघ बरं आहे का त्यात? पुरी म्हणते मला गुड्ड्याचं द्या बिस्किट. ती भेटले या. किती प्रामाणिक आहे. ती घेणं झाली दुसरं घेते या. कुणाला बिस्किट नाही भेटले? पार्ले बिस्किट कुणाला भेटलं नाही? हा पार्ले उठ तिथं जा. पार्ले बिस्किट द्या की त्याला. वागणे हीच आम.
सगळ्यांनी गाणी म्हणा, गाणं म्हणा सगळ्यांनी व्यवस्थित. मस्त गाणं म्हणते त्या. राजाला जिलेबीतली वेळ मिळते का बोलायला गाणं? पवन गाणं म्हण, गाणं म्हण. हा बाग हा. सागन वागणे हीच आमची प्रार्थना. आता की टाकू कशाला आता दे ना प्रत्येकाच्या. वतन के लोग आता दे सगळ्यांच्या. भेटणार भेटणार सगळ्यांना भेटणार. फक्त ही गाणं म्हणायचं सगळ्यांना भेटणार. सुंदर आवाज. हो 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 छान छान. सगळ्यांनी मस्तपैकी गाणं म्हणायचं सगळ्यांना भेटणार. खाऊ सगळ्यांना भेटणार. ए इकडे बघ. मोठ्या आवाजात गाणं म्हणायचं बाळांनो. काय काम केलं आवर्जून पाठव. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी. जो शहीद हुए हैं उन गाणं गाणं म्हणा हे. गुरु माझा गणगोचा गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श ए त्या बाळाला बिस्किट पुडा दे की. निवास ए बाळा इकडे. काय ते नाव? परी परी. त्याला बिस्किट पुडा दे. त्याला दे की. बिस्किट पुडा दे त्याला. ए चला माझ्या बरोबर घोषणा द्या. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे वंदे. आपल्या खोजेवाडी गावामध्ये NSC कॅम्प आलेला आहे. तर त्याबद्दल त्या एक विद्यार्थिनी आहेत ते आपल्याला माहिती देतील. प्रथम आपलं नाव सांगावं.
हां मी आदिती सतीश घोरपडे, हं. गाव निसराळे, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे इथून आम्ही 7 दिवसाच्या NSS कॅम्पसाठी खोजवाडी या गावात आलेलो आहे. हं. तर आमचा कॅम्प 7 दिवसाचा आहे. तर तुमच्या गावात सफाई करणं किंवा इतर काही श्रम संस्कार शिबिर आहे. हं. विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. हं. तरी तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहा. राहणार. आता आज तुमचं दिवसाचं शेड्यूल कसं आहे? आज कोणता कार्यक्रम आहे किंवा आज काय करणार आहे? आज सकाळी 12पर्यंत हां. हां. तिथून थोडा सकाळी झाल्यावर दुपारी गाण्यांचा कार्यक्रम आहे हां. आणि एक व्याख्यान आहे. व्याख्यान आहे का संध्याकाळनं का? तरी टायमिंग तरी किती वाजता? दुपारी 2:30 वाजता व्याख्यान आहे आणि रात्री 5 वाजता गाण्याचा कार्यक्रम. तिथेच जिथं काल कार्यक्रम झाला तिथेच का? ठीक आहे, चालते. धन्यवाद. आपल्या पुढील कामासाठी शुभेच्छा. तर आपल्या इथे आज साफसफाईचा प्रोग्राम आहे. तर आपल्या इथे बाहेरगावचे विद्यालय नागठाणे येथून विद्यार्थी व त्यांचे पूर्ण बॅच व सर लोक आलेले आहेत. त्याबद्दल आपण सरांशी व्यवस्थित माहिती घेऊया. नमस्कार सर. प्रथम आपलं नाव. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सोंडे. हां. आम्ही या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज नागठाणे मी मौजे खोजेवाडी या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं विशेष संस्कार शिबिरासाठी विद्यार्थ्यांना घेऊन आलेलो आहोत. आमचा हा शिबिराचा कार्यक्रम एकूण 7 दिवसाचा असणार आहे. 25 जानेवारी ते 31 जानेवारी हा या शिबिराचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये एकूण जवळपास 80 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू आहे ते या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन समाजसेवा करायची, लोकांमध्ये वेगवेगळ्या विषयावरती जनजागृती करायची. त्या संदर्भाने आम्ही पूर्ण 7 दिवसाचा शेड्यूल तयार केला आहे. त्याच्यामध्ये समाजसेवा आहे, विशेष संस्कार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जी काय समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची काय चालीरीती आहे त्याच्यावर देखील लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी देखील वेगवेगळे कार्यक्रम ठेवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे अंधश्रद्धा निर्मूलन आहे. त्याच्यानंतर आता जी सायबर क्राईम आहे ओके हां देखील व्याख्यान आहे. त्याचबरोबर आणखीन विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कौशल्य विकसित व्हावे यासाठी देखील वेगवेगळ्या गटचर्चा वगैरे आम्ही या ठिकाणी ठेवलेल्या आहे. शैक्षणिक आरोग्य सर्व स्वावलंबी व्हावा आणि या शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांना प्रबोधनपर व्याख्याने दिली जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून स्वतः म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा जो काही मुख्य उद्देश असतो विद्यार्थ्यांमध्ये घडवणं हा इथं आम्ही या 7 दिवसात त्या विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवणार आहोत. गाव पातळीवरती कमी असतो ते, परंतु आमचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही मोटिवेट करून किंवा जे काही व्याख्याते आहेत त्यांच्याकडून बोलून किंवा काही गावातल्या लोकांच्या सहकार्यानं म्हणजे हा जो काही उद्देश आहे समाजसेवा, प्रबोधन आणि व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांचा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या 7 दिवसात पूर्ण करणार आहोत. त्याचं शेड्यूल आम्ही व्यवस्थितरित्या बनवून म्हणजे तयार केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे ग्रुप्स पाडून त्यांच्या विकासासाठी सांस्कृतिक विकास म्हणजे कल्चरल जे काही महाराष्ट्रीयन कल्चर असेल किंवा भारतीय कल्चर असेल हे सुद्धा जपण्याचा यातून प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वतः भाषणासाठी तयार करणं म्हणजे स्वतः स्टेज हँडल करण्यासाठी म्हणजे अँकरिंग करणं असेल किंवा प्रस्तावित करणं असेल ह्या सुद्धा गोष्टी म्हणजे त्यांचं पूर्णतः डेव्हलपमेंट कसं होईल हे ह्यातून हे केलं जाणार आहे. आणि आजपर्यंतचा आमचा असा अनुभव आहे की जेवढे आम्ही विद्यार्थी कॅम्पसाठी घेऊन आलो, या शिबिरासाठी घेऊन आलो, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेला आम्हाला पाहायला. आणि तेच आम्ही ह्या आज आत्ता जे काही आमच्याबरोबर विद्यार्थी आलेले आहेत, स्वयंसेवक आलेले आहेत, त्यांच्यामध्ये हा पूर्णतः त्यांचा विकास होईल याची आम्ही काटेकोरपणे जबाबदारी घेत आहोत आणि त्याचा आम्ही काटेकोरपणे प्रयत्नही करू. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आमचे जे काही कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संदीप लोखंडे, डॉक्टर सुनील पवार सर, त्याचबरोबर डॉक्टर जयमाला उथळे मॅडम असतील किंवा आम्ही इतर सर्व सदस्य असेल, या सर्व आम्ही ह्यासाठी प्रयत्न करतो की बाबा ह्या गावामध्ये आलो आहे जे आमच्या नागठाणे कॉलेजचं जे काही म्हणजे आजपर्यंतचं जे काही ठसा आहे तो याही गावात आम्ही उमटवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि या गावातून म्हणजे
राजकीय पातळीपासून किंवा सामाजिक पातळीपासून किंवा जे काही आध्यात्मिक मंडळी असतील किंवा स्थानिक लेवलची जी काही तरुण मंडळ असतील त्यांनी सुद्धा खूप सहकार्य करण्याचा हां, तोच मला प्रश्न विचारायचा होता की तुम्ही 25 तारखेपासून आलेला आहे आणि आज तुमचा दुसरा दिवस आहे, तर तुम्हाला गावातील लोकांनी कसं सहकार्य केलं? खूप सहकार्य. आम्ही पूर्ण या ठिकाणी 2-3 व्हिजिट दिल्या. हां गावाचा आग्रह होता. राहण्याची व्यवस्था हं. असेल, जेवणासाठी सहकार्य असेल किंवा मुलींची सुरक्षा असेल हां किंवा त्यांना जे काही मुलींसाठी आरोग्याच्या सुविधा दिल्या जाणार असतील किंवा इतर फॅसिलिटी त्यांना दिल्या जाणार त्याची पूर्तता त्यांनी केलेले आहे चांगल्यारीत्या. त्याचबरोबर अजूनही म्हणजे त्यांना जे काही वाटणारे उद्देश किंवा हेतू जे आहेत त्याचबरोबर मुख्य काम इथं जे काही गावासाठी पूर्णतः 2 वेळा पाणी पुरेल अशी जी काही गावकऱ्यांची इच्छा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांकडून खूप प्रयत्न केला जाणार आहे. जे काही बंधाऱ्याचं काम आहे करून गावाच्या विहिरीमध्ये पाणी येण्यासाठी जी काही खूप उपाययोजना काय आहेत ते तुम्ही आणि पेयजलची जी काही योजना आहे या गावची आणि या गावातल्या ग्रामस्थांना हे पाणी पुरवण्यासाठी हा विद्यार्थ्यांकडून आमच्याकडून हा प्रयत्न केला जाईल. त्याचं मुख्य प्रथम तुमचं अभिनंदन. मला तुमचं नाव सांगा. माझं नाव प्राध्यापक भालचंद्र बिचितकर. नागठाणमध्येच असता आपण. छान, तुमचा उपक्रम छान आहे. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुढील कामासाठी आणि असंच तुम्ही प्रत्येक गावामध्ये जावा. ठीक आहे, धन्यवाद. हां.